नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. आज आहे मकर संक्रांती. तर आज आम्ही सर्व महिला निघालोत मकर संक्रांती पूजनासाठी. तर आज आम्ही मंदिरामध्ये जाऊन सगळ्या महिला मंदिरामध्ये जाऊन मस्तपैकी पूजा वगैरे केली. हळदी कुंकू वगैरे हे करत होतो, तिळगुळ देत होतो. बघू शकता कसे मस्त मस्त सुंदर अशा ह्या महिला दिसत होत्या. मग इथं म्हणजे नाही का वौसा देतात. वौसा न देता वेळेस म्हणतात ना की रामाचा वौसा, सीतेचा वौसा आणि जन्मजन्म वौसा. तर यानुसार मी पण सुरुवात करून घेतली होती. ठीक आहे. तर मी पण तेच बोलत होते, रामाचा वौसा, सीतेचा वौसा आणि जन्मजन्मी वौसा. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर त्यांच्या भांगेत कुंकू लावण्याची सुद्धा प्रथा आहे, महिला सांगत होत्या. तर त्यानुसार मी त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, तिळगुळ दिलं आणि त्यांनी मला दिलं. आणि बाया म्हणजे सर्व ज्या महिला होत्या खूप सुंदर सुंदर अशा दिसत होत्या, खूप भारी दिसत होत्या. रोजच्या घडामोडीमध्ये आणि त्या दिवशी सण त्योहाराला महिला खूप नटून येतातच. तर ऑब्व्हियसली त्या नटून येताना खूप सुंदर दिसतात. बघू शकता कशाप्रकारे दिसत होत्या. सगळ्या इकडे गर्दीच होती. कोणी व्हिडिओ शूटिंग करत होतं, कोणी म्हणजे कोणी काय करत होतं. खूप भारी वाटत होतं वातावरण हे. आणि ऑब्व्हियसली हा पूर्णतः सवाशिणीचा दिवस असतो. ठीक आहे, मकर संक्रांत म्हटले की सवाशिणीचा दिवस असतो. इथं माझा गजराच मला आवरणा तरी पण मग चाललं होतं माझंच. तर भारी वाटत होतं, वातावरण पूर्ण प्रसन्न होतं. आणि संक्रांत म्हटल्यावर ऑब्व्हियसली खूप भारी वाटतंच. काहीतरी वेगळं होतं. आणि साड्यांसाठी माझी साडी कशी दिसते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की ही आमच्या आहोंनी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यांनीच माझ्यासाठी ही साडी आणलेली आहे. खूप भारी वाटत होती आणि कलरही खूप मस्त आणला होता. नेहमी मला पिंकच कलर असतो, पिंक आणि ब्ल्यू. यावेळेस काहीतरी नवीन त्यांनी माझ्यासाठी आणलं. मी खूप खुश होते. खूप छान वाटत होतं मला या कलरमध्ये पण, कारण की मी पहिल्यांदा हा कलर वेअर केला. मग थोडासा मी ट्रेंड याच्यामध्ये केला. ठीक आहे, कारण की तो नवीन ट्रेंड आला होता इन्स्टाला. मग त्यानुसार आम्ही पण करून बघितला. घरी आल्यानंतर थोडंसं मग आपलंच नॉर्मली फोटोशूट वगैरे केलं. पतंग हातात घेऊन फोटोशूट केलं नॉर्मली. हा फोटोशूट केला. विठ्ठल रुक्मिणीसोबत केलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो मच.